तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच कोकण मंडळाच्या जवळजवळ 12,226 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि या लॉटरी अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घरे उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण ह्याच्या पूर्वीच्या भागामध्ये जे काही लॉटरीसाठी उपलब्ध असलेली 1,431 घरांची माहिती पाहिलेली आहे. आज मित्रांनो, आपण जे काही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य जी काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, त्यांचं कार्पेट एरिया, त्यांची किंमत काय आहे, ही सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे 12,226 घरांची, त्याच्यामध्ये काही घरे ही PMAY लॉटरीसाठी आहेत आणि काही घरे ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व अर्थात प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी आहेत. आता जे लॉटरीसाठीचे घरे आहेत फक्त 1,431 घरे आहेत, पण प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यासाठी या योजनेनंतर मित्रांनो आपल्याला खाजगी विकासकांची घरे सुद्धा घ्यायला मिळणार आहेत. म्हाडाची घरे आहेत, त्याशिवाय खाजगी विकासकांची 20% घरे आहेत, 15% घरे सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेचे नेमकं तपशील काय आहे, किती घरे आहेत, त्यांचा कार्पेट एरिया, किंमत, ही सगळी माहिती आपण सविस्तररित्या पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, पहिलं आपण नेमकं प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेसाठीचं जाहिरात कशी पाहायची, जाहिरात डाउनलोड कशी करायची हे पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम आम्हाला जायचं आहे https://lottery.mahada.gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे. त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला पहिलं ओपन होईल मित्रांनो पेज housing.mahada.gov.in. त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. तुम्ही थोडं खाली आलात, वेलकम टू म्हाडा लॉटरी आहे, तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा हा पेज इंटरफरन्स तुम्हाला ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर मित्रांनो ते वेगवेगळे स्कीम दिसतील. कोकण बोर्ड FCFS म्हणजे प्रथम येण्यास प्राधान्य, नाशिक बोर्ड आहे, छेडा रेसिडेन्सी, पुणे बोर्ड, औरंगाबाद, मुंबई असे वेगवेगळे बोर्ड आहेत. तुम्हाला इथे पहिले जे दिसते कोकण बोर्ड FCFS वर क्लिक करायचं. 2023-24 राहू दे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा हा इंटरफरन्स ओपन होणार आहे. बघा, कोकण FCFS लॉटरी 2023-24 इथे 23-24 दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे हाऊसिंग डॉट, जर तुम्हाला नॉर्मल लॉटरीची माहिती पाहिजे असेल तर housing.mahada.gov.in जायचं आहे. नसेल तर तुम्ही खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो इथे पहा, तुम्ही शेड्यूल बघू शकता लॉटरीचं जे काय दिलेलं आहे. 10 ऑक्टोबर पासून सुरू झालेलं आहे ते 15 जानेवारी पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी करायची आहे. कारण फर्स्ट कम फर्स्ट सर्व असल्यामुळे लॉटरी होणार नाहीये. 10 ऑक्टोबर ते तुम्हाला 15 जानेवारी पर्यंत ही साईट ओपन असणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं घर निवडू शकता. इथे पहा बेसिक माहिती तुम्ही पाहू शकता. कोकण FCFS लॉटरी ऍडव्हर्टाइजमेंट. आता बघा, अगोदर ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेली त्या विनरची लिस्ट इथे ऑलरेडी दिलेली आहे, कारण ही लिस्ट कंटिन्यू चालणार आहे मित्रांनो. तर पूर्वीची कोकण लॉटरी, कोकण बोर्डची बुकलेट इथे दिलेली आहे. आता लेटेस्ट जे काही आपल्याला आता 24 ची लॉटरी आलेली आहे त्याच्या पण बुकलेट माहिती पाहिजे असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट क्लिक करायचं आहे. ऍडव्हर्टाइजमेंट 2024 वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ती जी काही जाहिरात आहे ती ओपन होणार आहे. ती जाहिरात ओपन झाल्यानंतर तर अशा प्रकारची जाहिरात मित्रांनो ऑनलाईन प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रधानमंत्री आवास योजना, सर्वसामान्य गृहनिर्माण योजना आणि कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विखुरले असते का विक्री योजनेचे वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहाल मित्रांनो, जे काही घरांची डिटेल्स आहेत, जे काही घरांची डिटेल दिलेली आहे, टोटल जर तुम्ही घरांची संख्या पाहिली तर एकंदरीत 9,031 या ठिकाणी जे काही म्हाडाची घरे आहेत आणि प्रायव्हेट बिल्डरची 382 या ठिकाणी घरे आहेत. अशी एकूण 11,187 घरे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या नोड्स मध्ये वेगवेगळ्या संकेतांकामध्ये उपलब्ध केलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पहा, पहिला आपण जे काही शेड्यूल पाहूया याच्या संदर्भात काय दिलेलं आहे. तर याच्या संदर्भात ऑनलाईन संगणकीय नोंदणीची सुरुवात दिनांक वेळ 11 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून याची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची सुरुवात झालेली आहे 12 ऑक्टोबर पासून. अंतिम बघा मित्रांनो, अंतिम म्हणजे जोपर्यंत ही घरे विकली जात नाही तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. त्याला एक्सटेन्शन दिलं जाणार आहे. यशस्वी व प्रतीक्षाधीर अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. जर तुम्ही 15 ते पुढील 15 तारखेच्या आत अर्ज केले असतील तर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता त्याची लिस्ट जाहीर केली जाणार आहे. त्या लिस्टमध्ये तुमचे नाव बघून तुम्ही ते प्रोसेस पुढची करू शकता. आता घरे कुठे कुठे आहेत आपण एवढंच पाहूया मित्रांनो, कारण व्हिडिओ भरपूर मोठा होऊ शकतो. आता प्रधानमंत्री आवास योजना PMAY साठी जे काही घरे उपलब्ध आहेत त्याच्या पण माहिती पाहूया. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं 2.5 लाखाचं जे काही बेनिफिट असतं ते वजा करून किंमत दर्शवण्यात आलेली आहे. जी काही किंमत दिली त्याच्यातून ऑलरेडी 2.5 लाख तुम्हाला ऍड झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला एवढे पैसे तुम्हाला भरायचे आहेत, याच्यातून पुन्हा 2.5 लाखाचं बेनिफिट मिळणार नाहीये. बेनिफिट वगळूनच तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे याची कृपया नोंद घ्या. तुम्हाला 2.5 लाखाचं बेनिफिट ऑलरेडी किमतीतून वजा केलेलं आहे.
आता या ठिकाणी पहा मित्रांनो, शिरढोण कल्याण या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाचे जे काही घरे आहेत त्या घरांचा आपण डिटेल पहिलं पाहूया. तर या ठिकाणी बघा, एकूण तुम्हाला अनामत रक्कम सगळ्याच अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे 5,590. तुम्हाला 590 ही अर्जाची फीस आहे आणि 5,000 रुपये तुम्हाला अनामत रक्कम असणार आहे. तर या ठिकाणी पहिलं बघा, 538 घरे उपलब्ध आहेत. किंमत आहे 14,96,930. कार्पेट एरिया आहे 29.90. सगळ्याचाच कार्पेट एरिया 29.90 आहेत भंडारला सोडलं तर. म्हणून कार्पेट एरिया मी परत परत बोलणार नाही मित्रांनो. तर 538 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर खोनी कल्याण या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाचे जे काय घरे आहेत त्यासाठी तुम्हाला 17,46,930 किंमत आहे आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 1,101. सगळ्यात जास्त घरे आहेत मित्रांनो, भरपूर संख्या मोठी या ठिकाणी सुद्धा, म्हणजे शिरडोनच्या नंतर. म्हणून 1,101 घरे या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अंतर्गत उपलब्ध होणार आहे. डायरेक्ट तुम्ही चॉईस करून डायरेक्ट तुम्ही तुम्ही म्हणजे विदाऊट लॉटरी घर घेऊ शकता. खोनी कल्याण या ठिकाणी जे काही घरे आहेत त्यांची किंमत आहे मित्रांनो 17,68,658 आणि एकूण 508 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. भंडारली ठाणे या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी काही किंमत आहे ती आहे 17,34,271 आणि इथे मात्र कार्पेट एरिया 28.90. थोडा फरक पडला मित्रांनो, म्हणून 28.90 कार्पेट एरिया आहे. 613 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले जे भंडारली या ठिकाणी आहेत. गोठेघर या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी काही किंमत आहे ती आहे 17,15,164 रुपये आणि एकूण 227 घरे ही 29.90 स्क्वेअर मीटरची 227 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बोलिंज विरार या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 21,15,706 एवढी किंमत आहे आणि 174 घरे आहेत मित्रांनो 29.99 स्क्वेअर मीटरची. खोनी कल्याण या ठिकाणी पुन्हा अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1,012 घरे आहेत ज्यांची किंमत 20,13,500 ठेवण्यात आलेली आहेत. 29.90 कार्पेट एरिया आहे आणि 1,012 घरे उपलब्ध आहेत. शिरडोन कल्याण या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी काही घरे त्याची किंमत आहे 20,72,146 आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 5,236. सगळ्यात जास्त संख्या मित्रांनो शिरडोन या ठिकाणी सगळ्यात जास्त घरे बांधली जात आहेत PMAY अंतर्गत. आणि यानंतर मित्रांनो शेवटचं आहे PMAYचं जे काही आहे म्हाडा लॉटरी, त्याच्यातून म्हाडा योजनेतील गोठेघर ठाणे या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटाचे जे काही घर आहे त्याची किंमत आहे 21,39,044 रुपये आणि 474 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्यांना खरंच घरांची गरज आहे मित्रांनो, ज्यांचं बजेट खूप कमी आहे आणि ज्यांना काही फरक पडत नाही लोकॅलिटीमुळे, ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात की मी बिगारी काम करतो, मी काहीतरी काम करतो, मला जिथे मिळेल तिथे मला काम करायची तयारी आहे, फक्त मला घराची आवश्यकता आहे, तर मात्र तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करून तुमचं जे काही 17-18 लाखात घर आहे किंवा 20-21 लाखापर्यंत घर आहे, 14 लाख ते 21 लाखाच्या दरम्यान ही घर आहेत, नक्कीच ती तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी फक्त 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागणार आहे, याची सुद्धा नोंद घ्या. आता पुढचा आपण संकेत क्रमांक बघूया, पुढची योजना बघूया मित्रांनो. पुढची योजना पाहण्यापूर्वी एकंदरीत जी काही PMAYची घरे आहेत ती आहेत 8,209 घरे या ठिकाणी PMAYची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुढे आहे मित्रांनो 15% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना. तर याच्यामध्ये बघा जी काही सदर योजनेअंतर्गत लाभार्थींनी एकूण विक्री किमतीच्या 25% म्हणजे 0.25% इतकी रक्कम कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळास पैशाची आकार म्हणून भरणे बंद क्रमप्रथ आहेत. उर्वरित रक्कम ही विकासकास भरावायची आहे. विकास नियंत्रण नियमानुसार हे सगळे चार्जेस, विद्युत चार्जेस, सोसायटी चार्जेस, इतर चार्जेस विकासकास भरणे तसेच सदनिकाचा हप्ता टप्प्याने या नियमानुसार विकासाकडे भरणे बंधनकारक असणार आहे, जे काही विकासक सांगतील त्याप्रमाणे. आता या ठिकाणी पहा स्कीम कोड क्रमांक 354 मेसर्स रुनवल रेसिडेन्सी प्रायव्हेट लिमिटेड, रुनवल गार्डन्स, घारेवली, उसरगाव, सागाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या ठिकाणी दोन्ही उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो. अत्यल्प उत्पन्न गटासाठी जे काही घरे आहेत या ठिकाणी पाहू शकता. ऑल इन्कम ग्रुप आहे खरं तर हे. ऑल इन्कम ग्रुप म्हणजे तुम्हाला इथे इन्कमची अट नाही आहे, तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाही आहे. तुमचं उत्पन्न 1 लाख असेल, तुमचं उत्पन्न 10 लाख असेल, तुमचं उत्पन्न 5 लाख असेल, तुमचं किती उत्पन्न असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑल इन्कम ग्रुप. एकूण अनामत रक्कम भरायची, आता इन्कम ग्रुपनुसार अनामत रक्कम भरायची तुम्हाला. तुमची जर LIG असाल तर तुम्हाला 10,500, EWS असेल तर 5,990 आणि MIG वगैरे असाल तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला जे काही तिथे ऑनलाईन तुम्हाला अमाऊंट दाखवली जाईल ती तुम्हाला भरायची आहे. आता इथे बघा किंमत आहे मित्रांनो 21,73,200 ते 21,86,300. कार्पेट एरिया 27.20 ते 27.48 स्क्वेअर मीटर. एकूण उपलब्ध घरे आहेत 53, जी 15% सर्व समावेश गृहनिर्माण योजना आहे, जे काही एकात्मिक योजना आहे त्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. दुसरं आहे मित्रांनो LIG उत्पन्न गटासाठी 10,590 तुम्हाला भरायचे आहेत. 20,13,800 ते 20,53,900 एवढी त्याची किंमत आहे आणि कार्पेट एरिया आहे मित्रांनो 43.74 ते 43.84 एकूण 74 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता इथे फरक बघा तुम्ही, इथे कार्पेट एरिया 27चा आहे तो 21 लाखाला दिला गेलाय, इथे 43चा एरिया आहे तो 20 लाखाला दिला गेलाय. त्याच्यामुळे थोडंफार अनेकांना कन्फ्युजन होऊ शकतं की नेमकं कन्फ्युजन काय. आम्ही सुद्धा साईटवर जाऊन
प्रत्यक्ष संपूर्ण माहिती घेणार आहोत. पण नक्कीच इथे खूप मोठी घरे तुम्हाला 20 लाखामध्ये उपलब्ध आहेत. विदाऊट लॉटरी मोठी घरे घेण्याची संधी नक्कीच मिळते. मित्रांनो, तुम्हाला घराची खरंच गरज असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता. दुसरा आहे मेसर्स कारोआ प्रॉपर्टीज स्कीम कोड क्रमांक 355 झालं. नंतर 356 मेसर्स कारोआ प्रॉपर्टीज LLP मोजे खानावळे तालुका पनवेल जिल्हा मोजे तळेगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एकंदरीत जे काही घरांची उपलब्धता आहे मित्रांनो, तुम्ही ऑल इन्कम ग्रुपसाठी आहेत. 5,590 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. 13,37,000 ते 13,86,000 86,600 त्याची किंमत आहे. 27.46 ते 27.60 एवढा कार्पेट एरिया आहे आणि एकूण एकूण उपलब्ध घरे 385. ही सगळी घरे मित्रांनो मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत, जी याला अद्यापही मागणी नसल्याचं दिसून येते आणि म्हणून मागील लॉटरीतील शिल्लक घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत, जी 15% सर्वसमावेश किंवा सर्वसमावेश योजनेमधील आहेत. आता 15% मध्ये जर टोटल घरांचा विचार केला तर 364 घरे 15% साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतरचा अतिशय महत्वाचा ग्रुप आहे मित्रांनो, ज्याला खूप डिमांड असते खरं तर नॉर्मली, तो आहे 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना. यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला लागू असणार आहेत नियम व अटी 15%च्या. फक्त काय की ऑल इन्कम ग्रुपसाठी घरे असल्यामुळे तुम्ही पाहू शकता कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत. ही सगळी घरे खाजगी विकासकांची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणी पहा, पहिला आहे स्कीम कोड क्रमांक 282 चंदनसार तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी विवा मीनाक्षी या ठिकाणी ऑल इन्कम ग्रुपसाठी तुम्हाला भरायचे 5,590. जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर आणि एलआयजीत असाल तर तुम्हाला 10,590 भरायचे आहेत. किंमत आहे मित्रांनो 13,97,200 आणि कार्पेट एरिया आहे 27.39 एवढा त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. एकूण एकच घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा 292 स्कीम कोड क्रमांक मोजे डावले ठाणे या ठिकाणी रामेश्वर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मागच्या वेळेस आपण व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी ऑल इन्कम ग्रुपसाठी घरे आहेत मित्रांनो 17,76,500 त्याची काय किंमत आहे आणि 44.3 अतिशय मोठा एरिया मित्रांनो. 17 लाख तुम्हाला शिळफाट्यापासून अगदी जवळच हा एरिया तुम्हाला मिळणार आहे. एकूण 6 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 299 बी अनंतनाथ डेव्हलपर्स आगासन ठाणे 3 वर्षापासून येथे जाहिरात कंटिन्यू होती मित्रांनो. घरी विकली जात नाहीत, माहित नाही कारण काय आहे. 10,509 तुम्हाला अनामत रक्कम भरायची. 19,80,600 किंमत आहे आणि 40.47 एवढा त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. नंतर आहे 300 ब टिटवाळा तालुका कल्याण शंखेश्वर क्रिस्टल या ठिकाणी 10,590 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. 12,76,600 किंमत आहे. 36.60 याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. नंतर 301 स्कीम क्रमांक शंखेश्वर क्रिस्टल टिटवाळा याच ठिकाणी ऑल इन्कम साठी घरे आहेत. 10,590 अनामत रक्कम आहे. 12,76,600 त्याची किंमत आहे. फक्त इथे जी अगोदरची जी होती म्हणजे शंखेश्वर क्रिस्टल याच्यामध्ये सुद्धा सेम किंमत आहे, फक्त कार्पेट एरियामध्ये थोडा फरक आहे मित्रांनो. इथे 37.4 स्क्वेअर मीटरचं घर देण्यात आलेलं आहे, जी 1 BHK ची घरे असल्याचं सांगलं जात आहे. याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 302 बी टिटवाळा या ठिकाणी शंखेश्वर क्रिस्टल या ठिकाणी 2 BHK ची घरे आहेत मित्रांनो. ऑल इन्कम ग्रुप अर्थात तुम्हाला HIG मध्ये असाल तर तुम्ही 20,590 तुम्हाला या ठिकाणी अनामत रक्कम भरायची अशी आहे. या ठिकाणी तुम्ही किंमत पाहिली या ठिकाणी पाहू शकता 19,90,000. या ठिकाणी कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असू शकते मित्रांनो. इथे 1,19,19,00 रुपये दिलेले आहे. इथे तुम्ही पुढचा जो काही शून्य आहे तो कट करून टाका. तर कदाचित ही घरे 19 लाखापर्यंत असेल किंवा हा एक कट केला तर 19,19,00 रुपयामध्ये ही तुम्हाला घरे मिळतील कदाचित, असं मला वाटतं. मी बघतो ऑनलाईन आणि चेक करून सांगतो. तर इथे ऑनलाईन जर तुम्ही पाहिलं मित्रांनो शंखेश्वर 302 ब इथे 19,19,00 रुपये किंमत देण्यात आलेली आहे, म्हणून तिथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. नक्कीच तिथे तुम्ही प्रॉपरली बघून घ्या. यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक 304 सद्गुरू डेव्हलपर्स टिटवाळा तालुका कल्याण या ठिकाणी बघा 10,590 भरायची तुम्हाला अनामत रक्कम. 13,18,500 त्याची किंमत आहे आणि 33.6 त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. स्कीम कोड क्रमांक 315 नवीन सर्वे क्रमांक 35 क्रमांक 4 गाव वालीव तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी 5,590 अनामत रक्कम भरायची आहे. 12,56,270 13,56,557 त्याची किंमत आहे. 26.54 ते 29.22 त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. तिथेच मित्रांनो वालीव वसई या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 317 पुनव स्कायलाईन ही सुद्धा 3 वर्षापासून जाहिरात येते, पण का घरी विकली जात नाही याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. 10,590 अनामत रक्कम भरायची आहे. 14,19,00 ते 15,66,500 याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. 30.98 ते 34.62 ही एवढी या ठिकाणी कार्पेट एरिया आहे. एकूण 12 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 318 कोपरी वसई जिल्हा ठाणे फ्रेंड्स कन्स्ट्रक्शन या ठिकाणी
5,590 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. 8,16,400 ते 8,81,500 किंमत आहे. 21.44 ते 23.15 वन आरकेची घरे आहेत मित्रांनो. एकच घर उपलब्ध आहे. नंतर 319 ब कोपरी वसई या ठिकाणी फ्रेंड्स कन्स्ट्रक्शन या ठिकाणी ऑल इन्कम ग्रुपसाठी घरे आहेत. 10,590 अनामत रक्कम भरायची आहे. 11,97,100 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 31.44 या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 6 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 326 हृदया पब्लिक स्कूल समोर जे काही नाईस कन्स्ट्रक्शन कौसा शिरमुंब्रा कौसर हॉटेल जवळ मागच्या वर्षी सुद्धा घरे आली होती. या ठिकाणी बघा 326 मध्ये एकूण 2 घरे उपलब्ध आहेत. कार्पेट एरिया आहे मित्रांनो 17.574 ते 29.554. इथे 1 आरकेची घरे आहेत 7,22,500 आणि 1 बीएचकेची घरे आहेत 12,08,300 रुपयामध्ये 2च घरे उपलब्ध आहेत. एक 1 बीएचके आणि एक 2 बीएचके 1 आरकेचं. नंतर इथेच बघा 327 किम कोड क्रमांक अनामत रक्कम 10,590 किंमत आहे 13,50,400 रुपये. 30.332 याचा कार्पेट एरिया आहे. ही या ठिकाणी 3 घरे 1 बीएचकेची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. स्कीम कोड क्रमांक 328 बी डायगर ठाणे इमारत क्रमांक ए उमा रिअल्टीज इथे आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. सॅम्पल फेड दाखवलेला आहे मागच्या वेळेस मित्रांनो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. 10,590 तुम्हाला इथे किंमत अनामत रक्कम भरायची आहे. किंमत आहे 20,77,400 ते 24,34,200 आणि कार्पेट एरिया 42.55 ते 49.80 एकूण 9 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तिथे स्कीम कोड क्रमांक 329 डायगर ठाणे या ठिकाणी उमा रिअल्टीज या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो त्यामध्ये इथे आता काही 2 बीएचकेची काही 1 बीएचकेची घरे आहेत. इथे ही 1 बीएचकेची घरे आहेत मित्रांनो त्याची किंमत 20,80,400 आणि 2 बीएचकेची किंमत 24,34,200. इथे 1 बीएचकेची 3 घरे आहेत मित्रांनो जी 43.88 स्क्वेअर मीटर एरियाची आहेत. नंतर 330 जे काही पडळे गाव आहे पडळे तालुका जिल्हा ठाणे पैरायसोला पण आपण व्हिजिट केलेली आहे आदित्य असोसिएट्स या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो त्याची किंमत 8,71,600 ते 12,31,900. कार्पेट एरिया आहे 19.532 ते 27.715. 1 आरकेची किंमत 8,31,000 आणि 1 बीएचकेची किंमत 12,31,000 एवढी 8,71,000 आणि 1 बीएचकेची 12,31,000 ठेवण्यात आलेली एकूण 4 घरे उपलब्ध आहेत. तिथेच 331 पडळे याच ठिकाणी जे काही ऑल इन्कम ग्रुपसाठी घरे आहेत 16,21,200 ते 16,50,600 आणि कार्पेट एरिया 39.86 ते 40.49 3 घरे उपलब्ध आहेत मित्रांनो जी 1 बीएचके स्वरूपाची आहेत. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 332 सनराईज पार्क व्ह्यू पडळे कल्याण शील्ड रोड जवळ सनराईज पडळे सुखम कॉर्पोरेशन इथे जे काही घरे आहेत मित्रांनो त्याची किंमत आहे 19,54,5,400 आणि कार्पेट एरिया आहे 34.19 स्क्वेअर मीटर एकूण उपलब्ध घरे आहेत 14. नंतर स्कीम कोड क्रमांक 333 डायनामिक क्रेस्ट एव्हरेस्ट खिरकाळेश्वर मंदिराजवळ शिळफाटा रोड या ठिकाणी स्नेह मेकवेल LLP यांची घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी एकच घर उपलब्ध आहेत ज्यांची किंमत आहे 15,90,000 आणि कार्पेट एरिया आहे 35.28 स्क्वेअर मीटर. स्कीम कोड क्रमांक 334 शिळगाव ठाणे ट्रिनिटी बिल्डर्स या ठिकाणी 10,590 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे 23,16,400 किंमत आहे आणि 45.6 कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा आम्ही व्हिजिट केले मित्रांनो. त्याचे व्हिडिओज आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही ते कन्सर्न व्हिडिओ सर्च करून नक्कीच म्हणजे डायनामिक क्रेस्ट असेल पार्क व्ह्यू असेल शिळपाटा असेल या सगळ्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ती तुम्ही सगळे व्हिडिओज पाहून घ्या. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 332 भाईंदरपाडा घोडबंद रोड ठाणे पश्चिम लोढा स्प्लेंडर समोर भाईंदरपाडा पुराणिक बिल्डरची घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी 3च घरे उपलब्ध आहेत 16,21,300 कार्पेट त्याची किंमत आहे आणि कार्पेट एरिया 28.61 जी 1 बीएचके स्वरूपाची घरे आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 337 साईबाबा मंदिरासमोर चंदनसार रोड कातकरीपाडा विरार पूर्व या ठिकाणी ऑल इन्कम ग्रुप 5,590 अनामत रक्कम 10,57,600 ते 14,61,500 त्याची किंमत आहे आणि घरांची कार्पेट एरिया मित्रांनो 21.27 ते 29.40 इथे 1 आरकेची घरे 10 लाखाला आहेत आणि 1 बीएचकेची घरे 14 लाखाला असतील. कदाचित हा 1 बीएचके असू शकतो इथे कारण एकच घर दिलेलं आहे. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 338 ब चंदनसार तालुका वसई कुलसुमनी महालक्ष्मी डेव्हलपर्स या ठिकाणी 4 घरे उपलब्ध आहेत. किंमत आहे 15,18,800 ते 15,31,400 आणि कार्पेट एरिया 32.23 ते 48.37 या ठिकाणी 1 बीएचके आणि 2 बीएचकेची घरे कदाचित ही 2 बीएचकेची घरे असावीत उपलब्ध आहेत जी 4 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. स्कीम कोड क्रमांक 339 वायके नगर YKX पंटलूनच्या मागे विरार पश्चिम डोंगरीगाव या ठिकाणी बच्चराज डेव्हलपर्स इथे आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. सॅम्पल फ्लॅट सुद्धा दाखवलेले आहेत.
त्या ठिकाणी मित्रांनो किंमत आहे 15,67,700 ते 23,52,700. 1 बीएचकेची किंमत 15 लाख आहे आणि 2 बीएचकेची 23 लाख. 32.33 कार्पेट एरिया 1 बीएचकेचा आणि 2 बीएचकेचा कार्पेट एरिया आहे. 48.37 स्क्वेअर मीटर. 4 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 340 स्कीम क्रमांक 340 ब सानिया सिटी, जे सानिया सिटी विलेज वालीव हेरिटेज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी किंमत आहे 17,57,700 ते 18,10,300. कार्पेट एरिया 39.89 ते 55.96 स्क्वेअर मीटर आणि एकूण घरे उपलब्ध आहेत 18. नंतर स्कीम कोड क्रमांक 363 ब दावडी तालुका कल्याण जिल्हा ठाणे रिजन्सी निर्माण लिमिटेड या ठिकाणी एकूण 162 घरे आहेत मित्रांनो, खूप मोठी संख्या आहे. 29,47,900 ते 29,38,200 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 39.90 जी 1 बीएचके स्वरूपाची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 344 अ मोजे आडिवली ढोकाळी तालुका कल्याण जिल्हा ठाणे KGI म्हणजे KGI रिअल्टीज या ठिकाणी एकूण 29 घरे उपलब्ध आहेत मित्रांनो. किंमत आहे 16,74,500 ते 24,50,200. कार्पेट एरिया 34.61 ते 51.52. आता 34ची जी काही घरे आहेत ती 1 बीएचकेची आहेत, 51ची जी काही ती 2 बीएचकेची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 29 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो. नंतर 346 अ पूनम विस्टा डोंगरे तालुका वसई जिल्हा पनवेल जिल्हा पालघर पाबल हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी दोन्ही उत्पन्न गटासाठी घरे आहेत. तुम्ही ऑल इन्कम ग्रुप आहे मित्रांनो, तुमचं इन्कम किती असो. इथे बघा 17,25,500 किंमत आहे, ज्यांचा कार्पेट एरिया 41.64 आहे आणि 18,64,000 किंमत आहे, ज्यांचा कार्पेट एरिया 44.98 आहे. या ठिकाणी 12 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 2 बीएचकेचे वगैरे बघा कसे आहेत. त्याचा कार्पेट एरिया मित्रांनो किंमत आहे 26,69,500 ते 26,61,100 आणि कार्पेट एरिया 64.42 ते 64.46 आहे. एकूण 2च घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 348 अ साकेत पिसवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे आनंद असोसिएट्स या ठिकाणी 19,25,000 ते 30,20,000 एवढी किंमत आहे. 1 बीएचकेची किंमत आहे मित्रांनो 29 आणि 2 बीएचकेची 31 आहे. 7 घरे उपलब्ध आहेत, ज्याचा कार्पेट एरिया 44.99 1 बीएचके आणि 57.9 स्क्वेअर मीटर जी आहे 2 बीएचकेची घरे आहेत. 350 अ बोळींज तालुका वसई या ठिकाणी श्रीपाल शांती LLP या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो त्यांची किंमत आहे 18,49,900 ते 24,34,900. कार्पेट एरिया 36.66 ते 48.14 स्क्वेअर मीटर देण्यात आलेला आहे. यानंतर 351 विहंग वुड्स भाईंदरपाडा या ठिकाणी विहंग एंटरप्राइजेसची घरे आहेत मित्रांनो. 18,59,000 ते 30,81,500 याचे किंमत आहे. कार्पेट एरिया 36.80 ते 39.20 1 बीएचकेची घरे आहेत मित्रांनो. 38 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 357 हरी रेसिडेन्सी लोटस लक्ष्मीनारायण होम्स कोपरी तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी घरे आहेत. कार्पेट एरिया तुम्हाला जे काही किंमत आहे ती भरायची 18,87,900 ते 26,19,200. कार्पेट एरिया मित्रांनो 1 बीएचकेचा 33.37 ते 2 बीएचकेचा कार्पेट एरिया आहे 47.30 आणि एकूण 13 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 358 पूनम एम्पिरिया पूनम डेव्हलपर्स वालीव तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी 16,83,800 जी 1 बीएचकेची घरे आहेत. 32.81 कार्पेट एरिया आहे आणि 23,11,100 इथेही सुद्धा 41.14 घरे आहेत. माहित नाही 1 बीएचके 2 बीएचके पण या ठिकाणी 23 लाखाची घरे आहेत मित्रांनो. 14 या ठिकाणी टोटल घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 359 लिपिका एंटरप्राइजेस गाव बोळींज तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी एकूण किंमत आहे 16,96,300 ते 16,98,300. कार्पेट एरिया 38.21 ते 38.26 एकूण उपलब्ध घरे आहेत. 8 जी 1 बीएचके स्वरूपाची आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 360 श्रीपाल होम्स LLP गोखीवरी तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी किंमत आहे 15,16,400. कार्पेट एरिया 37.71 स्क्वेअर मीटर. एकूण उपलब्ध घरे आहेत 9. नंतर तिथे 361 5,590 अनामत रक्कम 9,89,300 त्याची किंमत आहे आणि 24.61 अर्थातच 1 आरकेची घरे आहेत मित्रांनो. एकच घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. नंतर 362 आर्ची जुवेल मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे अर्चित एंटरप्राइजेस या ठिकाणी घरांची किंमत आहे मित्रांनो 15,36,300 32.15 कार्पेट एरिया आहे आणि 7 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 364 लोणक बिलीस उन्नती असोसिएट वडवली मौजे ओवळा जिल्हा ठाणे प्रॉपर सिटीमध्ये असून सुद्धा या घरांना मागणी नाही. काय रिझन आहे माहिती नाही मित्रांनो. 19,46,400 ते 19,58,000 एवढी किंमत आहे.
36.46 ते 36.38 याचा कार्पेट एरिया आहे. 39 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 356 या ठिकाणी गोदरेज एक्झिक्युटिव्ह मेस, गोदरेज मॅजिक ब्रिज प्रायव्हेट लिमिटेड, कावेश्वर जिल्हा ठाणे या ठिकाणी किंमत आहे 24,98,700 आणि कार्पेट एरिया 43.2. एक घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ते गोदरेजच्या घरामध्ये सुद्धा अजून ती घरे विकली गेली नाहीत, ही सुद्धा मला कमाल वाटत आहे. यानंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 366 आनंद सागर वेद स्वस्तिक म्हणजे विरार तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे दोन्ही उत्पन्न गटासाठी घरे आहेत. उत्पन्नाची अट नाही मित्रांनो. या ठिकाणी पहिले पहा 18,89,500 किंमत आहे. 19.92 कार्पेट एरिया आहे. एकूण 3 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तिथे स्कीम कोड क्रमांक 367 ए किंमत आहे 20,02,600 आणि कार्पेट एरिया आहे 31.69 स्क्वेअर मीटर आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 8. यानंतर 368 साई फ्लोरा साईराज डेव्हलपर्स मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध आहेत. किंमत आहे 17,63,700 ते 24,26,800 आणि कार्पेट एरिया 36.4 ते 49.57 अर्थात 49 ही 2 BHK ची घरे असावीत. एकूण 14 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. स्कीम कोड क्रमांक 369 शांती लक्झरिया RDP रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड पाडळी जिल्हा ठाणे या ठिकाणी एकूण 18,84,100 जी 1 BHK ची घरे आहेत 33.86 त्याचा कार्पेट एरिया आहे आणि 2 BHK ची घरे आहेत मित्रांनो 30,97,700 रुपये किमतीची. कार्पेट एरिया 55.65 देण्यात आलेला आहे स्क्वेअर मीटर मध्ये आणि एकूण 5 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 370 राधेकृष्ण रेसिडेन्सी मंगलम इन्फ्रा डावले तालुका जिल्हा ठाणे या ठिकाणी 18,68,500 जे 1 BHK ची आहे 33.18 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे आणि 24,47,200 ज्याचा कार्पेट एरिया आहे 44.74 जी 2 BHK ची घरे आहेत. या ठिकाणी 15 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 371 अशलर तत्व स्टॅलवॉट इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड मांडा तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी जी काय घरे आहेत मित्रांनो अनामत रक्कम तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला कळेल लगेच अनामत रक्कम काय काय त्यात तीच अनामत रक्कम तुम्हाला भरायची आहे. 11,92,300 ज्याचा कार्पेट एरिया 25.89 आहे जी 1 BHK 1 RK ची घरे आहेत आणि 14,21,400 जी 28.88 जी 1 BHK चे 1 RK आणि 1 BHK चे एक घर उपलब्ध मित्रांनो 2च घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 372 या ठिकाणी किंमत आहे 15,09,100 ज्याचा कार्पेट एरिया 31.19 जी 1 BHK ची घरे असतील आणि 21,15,300 जी 2 BHK ची घरे असावीत 42.81 कार्पेट एरिया आहे. अशी एकूण 6 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 373 उषा क्रेन एन्क्लेव्ह जयंत एंटरप्राइजेस नांदिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतो की मागच्या वेळेस आपण व्हिजिट केली होती. 1 BHK ची घरे आहे 34.40 कार्पेट एरिया आहे. किंमत आहे 15,94,700 आणि 2 BHK ची घरे मित्रांनो किंमत आहे 26,22,500 आणि कार्पेट एरिया आहे 56.58 स्क्वेअर मीटर. 3 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. स्कीम कोड क्रमांक 375 राजलक्ष्मी टावर्स राजलक्ष्मी डेव्हलपर्स वालीव तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी 15,79,000 किमतीची घरे ज्यांचं कार्पेट एरिया आहे 30.11 आणि 22,60,500 जी 2 BHK ची घरे ज्यांचा कार्पेट एरिया आहे 44.74 21 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 476 मानसरोवर LLP दिवाण मान तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी 2 घरे उपलब्ध आहेत म्हणजे 2 प्रकारची घरे उपलब्ध आहेत. 1 BHK ची कार्पेट एरिया आहे मित्रांनो 33.61 स्क्वेअर मीटर किंमत आहे 16,34,900. 2 BHK चा कार्पेट एरिया 45.63 स्क्वेअर मीटर आणि 22,59,100 किंमत देण्यात आलेली आहे. 7 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता काही ठिकाणी 1 BHK काही ठिकाणीच 2 BHK ची घरे उपलब्ध केलेली आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 377 मी महावीर महालक्ष्मी रिअल्टर्स LLP सांडोर तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी 11,04,200 किमतीची घरे आहेत ज्याचा कार्पेट एरिया 22.19 अर्थात 1 RK ची घरे आहेत मित्रांनो जे एकच घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 378 मी महालक्ष्मी रिअल्टर्स LLP सांडोर तालुका वसई या ठिकाणी बघा किंमत आहे जी 1 BHK ची किंमत आहे मित्रांनो 15,69,700 आणि त्याच्यानंतर 2 BHK ची किंमत आहे 25,36,000. आता 1 BHK चा कार्पेट एरिया 31.79 आणि 2 BHK चा कार्पेट एरिया 51.40 स्क्वेअर मीटर आहे. अशी एकूण 1 BHK आणि 2 BHK ची मिळून 11 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. स्कीम कोड क्रमांक 380 हायलँड पर्ल मेसिद्धी रिअल इस्टेट डेव्हलपर्स सेक्टर 5 मोजी ढोकाळी हायलँड पर्ल बोलली जाते हायलँड स्प्रिंग बोललं जाते. तर हे ठाण्यामध्ये सुद्धा काही घरे मित्रांनो ज्यांची किंमत आहे 18,04,000 ते 18,47,900 आणि कार्पेट एरिया 31.60 ते 31.84 जी 1 BHK स्वरूपाची घरे आहेत जी 3 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 380 जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मोजे माझेवाडी तालुका जिल्हा ठाणे
त्या दोन या ठिकाणी सुद्धा आपण व्हिजिट केलेली आहे. 11,05,200 ते 13,80,300 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 26.21 ते 29.85 दिलेला आहे. 1 आरके आणि 1 बीएचके घरे आहेत मित्रांनो. एकूण 9 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्याशिवाय तिथेच 382 जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड माझीवाडी या ठिकाणी बघा 12,68,500 किंमत आहे, ज्यांचा कार्पेट एरिया 30.8 स्क्वेअर मीटर आहे आणि 14,75,800 किंमत आहे, ज्याचा कार्पेट एरिया 32.8 आहे. ही सगळी 1 बीएचकेची घरे मित्रांनो. एकूण 9 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याचा आम्ही व्हिडिओ ऑलरेडी आमच्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो, तो तुम्ही पाहून घ्या. नंतर 383 रेजन्सी ऑनिक्स रेजन्सी निर्माण लिमिटेड गोळीवडी तालुका जिल्हा ठाणे या ठिकाणी 23,13,400 रुपये किमतीची घरे आहेत. कार्पेट एरिया 40.5 1 बीएचकेची घरे आहेत मित्रांनो. 20 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे 20% सर्व समकक्ष योजनेअंतर्गत एकूण 661 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अंतर्गत घेऊ शकता. यानंतर शेवटची योजना आहे मित्रांनो, म्हाडा कोकण गृहनिर्माण योजना. नमूद संकेत क्रमांकांतर्गत कोकण मंडळ योजनेमध्ये उपलब्ध सदनिका आहे त्या स्थितीमध्ये विक्रीकरता उपलब्ध करण्यात आले असून सदरऊ सदनिकांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार नाही. तुम्हाला जे काही जुन्या सदनिका आहेत त्याच जुनीच घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली मित्रांनो. ॲज इट इज जशी आहेत तसेच त्या स्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी घरे दिली जाणार आहेत, ज्यांची संख्या 131 सांगितली गेली आहे. पुन्हा ते नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे तेही आपण पाहूया. तर पहा मित्रांनो, म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेमध्ये संकेत क्रमांक 123 वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्हाला किंमत आहे मित्रांनो 9,25,125 आणि कार्पेट एरिया आहे 23.40 आणि ही 1 आरकेची घरे मित्रांनो. एकच घर उपलब्ध आहेत. एरियाच्या मानाने किमती बऱ्यापैकी जास्त वाटत आहेत, कारण 23.40चाच कार्पेट एरिया दिला जात आहे. नंतर 139 कुंभारमाठ मालवण रूम क्रमांक D4 आणि D24 या ठिकाणी 6,03,666 रुपयात घर आहे. आज 27.88 1 बीएचकेची घरे मित्रांनो, जी 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 151 कुंभारमाठ मालवण या ठिकाणी रूम क्रमांक 24 आणि रूम क्रमांक 39 तुम्हाला अनामत रक्कम भरायची 15,590 आणि किंमत आहे 21,94,343. कार्पेट एरिया 41,41.82. कदाचित ही 1 बीएचकेची घरे किंवा 2 बीएचकेची घरे असू शकतात. 2 बीएचके असू शकतात असं वाटतंय. 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानंतर वेंगुर्ल्याचे अनेक क्वेश्चन्स होते की सर वेंगुर्ला या ठिकाणी घरे आहेत का किंवा वेंगुर्ल्याच्या घरांची माहिती द्या, असे प्रश्न आपल्याला आले. या ठिकाणी वेंगुर्ला या ठिकाणी किती घरे आहेत बघा. 258 तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी अनामत रक्कम तुम्ही बघू शकता 14,02,377 एवढी किंमत आहे. कार्पेट एरिया 33.80 स्क्वेअर मीटर 1 बीएचकेची घरे असणार आहेत मित्रांनो. 10 घरे उपलब्ध आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 259 किंमत आहे 13,44,123. कार्पेट एरिया 32.40 1 बीएचके 16 घरे उपलब्ध आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 260 वेंगुर्ला या ठिकाणी 21,73,793 त्याची किंमत आहे. 48.51 अर्थात 2 बीएचकेची घरे असू शकतात. 11 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 261 या ठिकाणी वेंगुर्ला या ठिकाणी 15,590 अनामत रक्कम भरायची आहे. 20,15,618 किंमत आहे. 45 स्क्वेअर मीटरची घरे मित्रांनो. कदाचित ती 1 बीएचके किंवा 2 बीएचकेची सुद्धा घरे असू शकतात. 40 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर 262 या ठिकाणी 20,590 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. 31,30,897 किंमत आहे. 73.45 खूप मोठी घरे आहेत मित्रांनो. 3 बीएचकेची घरे असू शकतात ही आणि 12 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आम्ही सगळे डिटेल घेऊन तुम्हाला सॅम्पल फ्लॅट सहित किंवा फ्लोर प्लॅन सहित सगळी माहिती घेऊन येतोय आणि शक्य झालं तर आम्ही साईड व्हिजिट सुद्धा करणार आहोत. 267 या ठिकाणी बघा 15,590 किंमत तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. 21,73,793 या ठिकाणी किंमत आहे. 48.51 2 बीएचकेची घरे असावीत मित्रांनो. 4 घरे उपलब्ध आहेत. नंतर वेंगुर्ला या ठिकाणी 268 किंमत आहे मित्रांनो 20,15,618 आणि 45.45 स्क्वेअर फीटची घरे आहेत. 11 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली. ही सुद्धा 1 बीएचके किंवा 2 बीएचकेची घरे असू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी वेंगुर्ल्याची घरे मित्रांनो 269 सर्वे क्रमांक 491 वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी घरे आहेत. 31,30,897 किंमत आहे आणि 73.45 3 बीएचकेची घरे असू शकतात. 3 बीएचके किंवा 2 बीएचके पण असू शकतात मित्रांनो. आपल्याला कन्फर्म सांगू शकत नाही, पण 1 बीएचके नाहीत. ही खूप मोठी घरे 4 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 273 वेंगुर्ला या ठिकाणी किंमत आहे 13,44,123. कार्पेट एरिया 32.44 1 बीएचकेची घरे असावीत. 13 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर लास्ट मित्रांनो 277 या ठिकाणी बघा किंमत तुम्हाला 15,590 अनामत रक्कम भरायची आहे. 20,15,618 त्याची किंमत आहे.
45 स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. कदाचित ती 1 बीएचके मोठी प्रशस्त 1 बीएचके किंवा थोडी छोटीशी 2 बीएचकेची घरे असू शकतात. 5 घरे उपलब्ध आहेत. अशी मित्रांनो वेंगुर्ला या ठिकाणी किंवा म्हाडाच्या जे काही रेडी टू मूव्ह घरे आहेत, जुन्या लॉटरीतली घरे आहेत, ती एकूण 131 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तशी एकंदरीत संपूर्ण टोटल संख्या पाहिली तर 11,187 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता बाकीचे नियम अटी काय-काय आहेत, पात्रता काय-काय आहे, इतर ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपण पुढील भागामध्ये सविस्तररित्या पाहूया. कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. तर एकंदरीत तुम्हाला आज मित्रांनो कोकण मंडळासाठी जे काही प्रथम प्राधान्य 11,187 घरांची माहिती नक्कीच मिळालेली असेल. पुढील भागात आपण ज्या काही इतर बाबी आहेत, ज्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत, त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.